हॅलो, गोवर्धन बोलतोय. तुमच्या मुलाचे प्रताप कळले असते ना तुम्हाला? आता गोवर्धन. अरे वा, स्वतःच्या मुलाचा गुन्हा कळल्यानंतर आवाज एकदम नॉर्मल झाला की तुमचा? इतके दिवस तुम्ही माझ्या मुलीचा रागराग करत होता, तिरस्कार करत होतात, मग? गोवर्धन, आय एम सॉरी. नाही, मला काही सांगू नका आता. तुम्ही जे काही सांगायचं तुमच्या मुलाला सांगा आणि माझा एक निरोप त्याच्याबरोबर द्या. म्हणा, इतके दिवस माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलं तू, आता मी त्याला सोडणार नाही. कळलं तुम्हाला? मी त्याला सोडणार नाही. सागर, हे खूप आधी करायला हवं होतं. ही वेळ आलीच नसती. हॅलो. हॅलो मुक्ता, ज्योती बोलतीये. अगं तुझं सेल कुठे आहे? मी किती वेळ ट्राय करतेय. मला अगदी वाटलंच की तू ताई आत्याकडे असणार, म्हणून मला ट्राय करूया, तर माझा अंदाज खरा ठरला, हो की नाही? एनिवे, हॅपी ॲनिव्हर्सरी. काय ग मुक्ता, मान्य मला तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तू खूप बिझी असशील. अगं पण माझ्याशी बोलायला 2 मिनिटंही नाही आहे तुझ्याकडे? हॅलो. गोवर्धन, काय या पोरीच्या नशिबात आहे काही कळत नाही रे. 4 दिवस जरा सुखाचे जातात, तोपर्यंत बाकीचे सगळे दिवस दुःखाचे. कुठल्या कुमुहूर्तावर लग्न झालं या पोरीचं? ज्या सरदेसाई कुटुंबाने आपल्या सगळ्या कुटुंबाला छत्रछाया दिली, त्याच कुटुंबाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त करावं. मला तर असं वाटतं ना ताई, ज्या सरदेसाई कुटुंबाने मुक्ताला गजाआड ढकलली, त्या सागरवर हीच पाळी यायला हवी. त्याला कळू दे काय त्याचा पडगा काय असतो ते. मला लक्षात येतं की त्यातही मुक्ताचीच बदनामी, तिच्या दुर्दैवाची कथा जगजाहीर होणार.
सगळ्या गोष्टीचा त्रास बिचारेल तिलाच होणार. त्यापेक्षा नकोच ते. आता खरंच कळत नाही या पोरीच्या आयुष्याचं काय होणार आहे. त्या मुक्ता कुठे आहे? असेल आपल्या खोलीत. मी तिला फोन केला होता अॅनिव्हर्सरीसाठी विश करायला, तर ती रडायलाच लागली. मला काहीच कळेना म्हणून मी इकडे आले. सगळं ठीक आहे ना? काय झालंय? Oh God. Good morning. अशी अचानक सर्दी झाली आहे ना मला. काही सुचत नाही हो. अर्थात व्हायरल पण आहे सगळीकडे. नाथा, अरे एक चहा आण ना. दिवाकर, प्लीज तुम्ही डॉक्टरांना एक फोन कराल का हो, आणि घरीच यायला सांगा. इतकं डोकं दुखतंय ना माझं, माझी हिंमतच नाहीये की क्लिनिकमध्ये जा आणि डॉक्टरांना. आणि त्यात ए ज्योत. हा पप्पा, सॉरी मला उठायला आज उशीरच झाला. नाही ठीक आहे. तुम्ही चहा घेतला? हो घेतला. आणि मम्मांनी? नाही, तिची तब्येत काहीतरी ठीक नाही असं म्हणत होती. काय झालं? काय नाही, बऱ्याच शिंका येत होत्या आणि सर्दी झाली वगैरे म्हणाली. बापरे, फ्लू वगैरे नाहीये ना? काही कल्पना नाही आणि मीही काही विचारलेलं नाही. म्हणजे? नाही, मुद्दामच विचारलं नाही मी तिला. काय आहे की विषाचा उतारा विषानेच व्हायला हवा. तिला जर का तिच्या चुकांची जाणीव व्हायला हवी असेल, त्या समजायला हव्या असतील, तर तिच्याशी थोडंसं कडकपणेच वागलं पाहिजे. बरं, तू एक काम करशील? जर का जमलं तर आज घरी थांब.
आणि लांबूनच का होईना पण तिच्यावरती लक्ष ठेव. म्हणजे तिला जाणवून देऊ नकोस की तू तिच्याकडे लक्ष ठेवतेस म्हणून. आणि तिचं खाणंपिणं त्याला तिच्या बेडरूममध्येच पाठव. असं वागायला खरंच खूप जड जात आहे, पण तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. आपल्याला अजिबात काही काळजी नाही असं त्यांना वाटत असेल तर वाटू दे, पण डोंट वरी, मी लक्ष ठेवीन. थँक्यू. पप्पा, एक सांगायचं होतं. काय? आज कितीही उशीर झाला तरी जरा पद्माकर काकांकडे जाऊन याल? हो, मारतो चक्कर आज मी. चला येतो. अच्छा. दादा, तू काय सांगतोयस? त्याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. हा, आपला सागर असं काही करेल? नाही रे, नाही, माझा विश्वास नाही बसत ह्या गोष्टीवरती. कुठल्याही आई वडिलांवर येऊ नये अशी लाजिरवाणी वेळ आमच्यावर आली आहे. दुर्दैव आमचं. दिवाकर, आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात की ज्याच्यातून मार्ग काढणं खूप कठीण असतं, पण तरीही आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यातून मार्ग काढतो. पण हा प्रसंग असा आहे की ह्याच्यातून मार्ग काढणं तर दूरच, मार्ग सापडतच नाहीये. मुक्ताचा विचार केला तर आम्हाला अपराधी वाटतं. आणि सागरचा विचार केला तर एका अपराध्याला आपल्या पाठीशी घालतो ही भावना. हे बघ दादा, तुला काय वाटतंय ना ते समजू शकतो मी. अरे पण सागरही शेवटी आपलाच मुलगा आहे रे. असेल त्याची काही बाजू, आपण समजून नको का गेला? आणि हे बघ दादा, मला वाटतं सागर आता खूप बदललाय. म्हणजे बघ, ही घटना घडली तेव्हाचा सागर आणि आत्ताचा सागर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अरे आता मुक्तामधलं आणि त्याच्यातलंही नातं बदललंय. आता तो मुक्तावरती अतिशय प्रेम करणारा तिचा नवरा आहे. आपल्या कुटुंबाचा तो एक समजदार आणि जबाबदार मुलगा झालाय. नाही, हे बघ, त्यांनी केलेल्या चुकीचं शारीरिक आणि मानसिक प्रायश्चित्त तर त्यांनी भोगलेलंच आहे दादा. मग आता त्याला त्याच्या आयुष्याला
पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला संधी द्यावी असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ दादा, हे बघ, चुका कुणाच्या हातून होत नाहीत. हं? कुणाच्या हातून होत नाहीत चुका. तुझ्या हातून चूक झाली, वहिनी तुला माफ केलं. माझ्या हातून चूक झाली, तू मोठा भाऊ बनून मला माफ केलंस. मग दादा, अरे आपली मुक्ताही कदाचित सागरला माफ करेल. हं? दादा, जेव्हा नियती एखादा शाप देते ना, तेव्हा त्याच्या जवळची आणि नात्यातलीच माणसं त्या माणसाकरता उशाप नाही का ठरत? नाही दादा, मला खरंच असं वाटतंय की सागरला आपण एक संधी द्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तू सर्वात आधी त्याला माफ केलं पाहिजेस.